आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह. अनेकांनी मला सांगितलं की मी खूप हळू बोलतो, तर मी जरा वेगाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काल 15 ऑगस्ट 2025 भारताला स्वातंत्र्य मिळून म्हणजे अथवा भारताने काल 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेकांना कळणार नाही, 79th इंडिपेंडन्स डे भारताने साजरा केला. पण माझ्या मते बहुसंख्य भारतीय अजूनही गुंतवणुकीतून चांगला परतावा कसा कोठे मिळतो याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना अजूनही चांगला परतावा मिळण्यापासून ते अजूनही पारतंत्र्यात आहे. म्हणजे त्यांना अजूनही चांगला परतावा मिळण्याचं स्वातंत्र्य मिळालेलंच नाहीये. याच कारणासाठी गेली मी 5-6 वर्ष माझ्या ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत आपण समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतो, त्या मोहिमेअंतर्गत मी समभाग गुंतवणुकीबाबत अशिक्षित अथवा अंगठेबहाद्दर भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीबाबत साक्षर म्हणजे अक्षरशः अबकड शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लोक एवढे साक्षर आहेत की अशिक्षित आहेत की त्यांना साधी सही सुद्धा करता येत नाहीये. म्हणजे समभाग गुंतवणूक काय आहे हे सुद्धा माहित नाही. तर त्यांना अगदी थोडाफार म्हणजे पहिलीत वगैरे घालण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हे अखंड गेले 5-6 वर्ष करीत आहे. आता काय व्हायला लागलंय, माझे गेले 5-6 वर्ष अनेकांनी व्हॉट्सअप स्टेटस पाहिलेले आहेत, अथवा आता मी माझ्या YouTube वाहिनीवरील व्हिडिओ बघून अनेकांनी मला प्रश्न विचारायला सुरू केलाय की अथवा संदेश येतो अथवा मला फोन येतो की आम्ही समभाग गुंतवणुकीतून नफा अजूनही मिळू शकत नाही. म्हणजे आम्ही गुंतवणूक करतोय, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, आम्ही ऑप्शन्स फ्युचर्स केले, त्याच्यात आम्ही तोट्यामध्ये आहोत. नेमका आम्ही समभाग घेतो, तो खाली जातो, मग तो खाली गेला म्हणून आम्ही विकतो, मग वर जातो. वर्षाच्या शेवटी कळतं आम्हाला नुकसानच झालेलं आहे. आणि तुम्ही तर एक अशी उदाहरणं देता, ही अशी तुम्ही कुठून शोधता, कशी शोधता, काय करता, आम्हाला कृपया शिकवा. एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी गेली 37-38 वर्ष स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या मेहनतीने तेव्हा गुगल नव्हतं, तेव्हा YouTube नव्हतं, तेव्हा ते काय टेलिग्राम वगैरे वगैरे काही नव्हतं, कोणी सल्लागार नव्हते, काही नव्हते. तर मी स्वतःचा अभ्यास करून धडपडून हे सगळं शिकलं. मी 37-38 वर्षाचा एवढा अनुभव तुम्हाला 3-4 मिनिटात कसा सांगणार हो? असेही लोक भेटतात की माझे 16 मिनिटाचा तुमचा व्हिडिओ खूप लांब आहे. अरे पण शिकायचं म्हटलं मी नंतर 3च मिनिटाच्या पाठवायला सुरू केली, लगेच मला तक्रार आली, एवढे छोटे व्हिडिओ टाकू नका, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. मला आता कळेनासं झालंय. मी एका अर्थाने मी याला इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी हे करतो. म्हणजे माझी स्वतःची एक भारतीय नागरिक म्हणून भारतीय नागरिकांसाठी, ज्याला समाजसेवा तुम्ही म्हणू शकता, जसं CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची एक समाजसेवा मोठमोठ्या उद्योगधंद्यांना करावी लागते. पण त्यांना एक प्रकारचं दडपण अथवा त्यांना कंपल्सरी केलंय शासनाने. पण इथे मला कोणी कंपल्सरी केलेलं नाहीये.
मी जे लोकांचे हाल बघितलेत करोनामध्ये, तेव्हापासून मला कळालं. आणि त्या 2019-20 पासून सुदैवाने माझ्या हे डोक्यात आलं, म्हणजे करोना होण्याच्या आधीपासून. म्हणजे माझ्या उद्योगात असणाऱ्या लोकांना पेन्शन वगैरे नाही मिळणार हे मला माहित होतं. तर त्यांच्यासाठी मी कमी पैशात त्यांना 20 वर्षांनी भरपूर नफा मिळेल, म्हणजे वर्षाला एकदाच 6,000 देऊन 46 लाख मिळतील, हे सगळं डोक्यात माझ्या होतं. त्याच्यामुळे ही सगळी चळवळ सुरू झालेली आहे. मला सगळ्यांना नम्र विनंती करायची, कोणीही 3 ते 4 मिनिटात प्रयत्न तुम्ही सगळं शिकणार नाही. मी कसे शोधतो, आणि तुम्हाला भरपूर वेळ तुम्ही काढूही शकणार नाही, कारण तुम्हाला सगळं इन्स्टंट पाहिजे. इन्स्टंट. तुम्हाला माहितीये काय, 2 मिनिट्स नूडल्स जाहिरात 2 मिनिट्स करतात, 2 मिनिटात ते कधी होत नाहीत. तुम्ही स्वतः करून बघा. 5 ते 6 ते 7 मिनिटं लागतात. म्हणजे असं पटकन कधीच कोणाला मिळत नाही. मी माझ्या नेहमीच्या उपमा सांगत नाही, म्हणजे मी लोकांना कळण्यासाठी काही वाक्य बोलत असतो, ती इथे सांगत नाही. पण असं केल्याने पटकन कोणी मिळत नाही. म्हणजे मला गंमत वाटते, अनेक जण तर अरे मी आजपासून समभागात गुंतवणूक सुरू केली, जरा मुकेश अंबानीच्या आजूबाजूला प्लॉट मिळतो का बघा जरा. मी ताबडतोब लगेच उद्या त्याची पायाभरणी समारंभ करतो आणि लगेच 1 वर्षात राहायला जातो, मग हेलिकॉप्टर बघू. काय हे सगळं वेडेपण आहे. तर मला असं वाटतंय की मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे नेहमी केल्या जाणाऱ्या चुका सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी छोट्या छोट्या वाक्यामध्ये सांगणार आहे. नंतर माझे अनेक व्हिडिओ आधी पण झाले, त्या चुका मी सविस्तरपणे सांगितल्या. पण आता सविस्तर करायला गेलो तर 3 तासाचा हा एक व्हिडिओ होईल आणि कोणीच ते बघणार नाही. आता खालील चुका लक्षात घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहून ठेवा, याची उजळणी करा. कसं आहे ना, या अगोदर तुम्ही तुमच्या जे काय पीसमिल गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये दर 6.5%, 8, 10, 12% मिळवत होता. पण समभाग गुंतवणुकीत आल्यावर तुम्हाला दर मिनिटाला 6.5, दर 1 तासाला 6.5, दररोज 6.5, हे असे काहीतरी भयंकर डोक्यात घेऊन येतात. आणि मग तुमचा चेहरा पडतो, अरे बापरे. ताबडतोब श्रीमंत होण्याची स्वप्न घेऊन येतात. ट्रेडिंग, ऑप्शन्स, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्ह वगैरेच्या मागे लागतात. अनेकांनी 10-10, 20-20, 30-30 लाख तोटा सहन केले. एक पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही जो तोटा करता या चुका करून, त्या तोट्यातून तुम्हाला शून्यावर यायला, म्हणजे समजा एखाद्याला 20 लाख तोटा झालाय, त्याला शून्यावर यायला, ज्याला ब्रेक इव्हन म्हणतात, तुम्हाला आधी 20 लाख नफा कमवावा लागतो आणि मग तुमचा खरा नफा सुरू होतो. हे लोक विसरतात. कर्ज काढून समभागात गुंतवणूक करतात, अतिशय म्हणजे आता हे सगळं मी सांगतोय चुकीचंच आहे. MTF मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीच्या नादी लागतात, पेनी शेअर्सच्या नादी लागतात, युट्यूब, इंस्टाग्राम वर वगैरे वगैरे बुक व्हॅल्यू, EPS, PE असं काहीतरी एखादं शिकतात आणि मग प्रत्येक समभाग त्या दृष्टीने बघतात आणि लगेचच स्वतःला ते वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला समजायला लागतात. अनेकांशी वादावादी करतात, स्वतःच डोकं लावतात. अभ्यास नसताना, त्याच्यानंतर त्यांना काही अनुभव नसताना, सखोल ज्ञान नसताना स्वतःचं डोकं लावतात आणि नुकसान करतात. मला एक इथे मुद्दा आवर्जून सांगायचा आहे. एखादा समभाग खूप चांगला आहे, लॉंग टर्म साठी चांगला आहे, तो अचानक आधीच विकून टाकायचा. का तर म्हणे, अरे मला कोणीतरी ह्या व्यक्तीने आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची हे सांगितलं, म्हणून मी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. पण आता तो 10 पटीने वाढलाय. ते व्यक्ती तोंडही दाखवत नाहीये आता.
म्हणजे असे चुकीचे सल्ले घ्यायचे. आणि आता विषय निघाला म्हणून सांगतो, आता तर मला असे काही व्यक्ती भेटतायत, अरे मला नको बाबा समभागात, तू जे सांगतो तसं मला भरपूर उत्पन्न मिळालं तर मला आयकर जास्त भरावं लागेल, म्हणजे इन्कम टॅक्स जास्त भरावं लागेल. आणि इन्कम टॅक्स हे त्यांना कळत नाही. 100 रुपयाला जर 100 रुपये तुम्हाला नफा झाला तर 20 किंवा 30 रुपये शासनाला टॅक्स द्यावा लागतो, म्हणजे 70-80 रुपये तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर स्वतःचं डोकं लावणं हे खूप चाललंय आजकाल. कारण आणि मी प्रत्येक वेळेला लिहित असतो की तुम्ही कन्सल्टंटना रेफर करा. नाही, पण ते कन्सल्टंट पैसा घेतात. हे म्हणजे असं झालं की स्वतःचे डॉक्टर. म्हणजे एखाद्याचं जर हार्ट अटॅक आलाय, रक्त अडकलंय, रक्त हृदयाला मिळत नाही, फक्त ओम 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 म्हणून तुमचा हार्ट अटॅक जात नाही. तुम्हाला तिथे तेव्हा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सगळं करावं लागतं. हे म्हणजे फार विचित्र आहे. नाही म्हणजे डॉक्टरांना पैसा जातो, काय कोणी सांगितलं? त्याच्यानंतर कसं आहे ना, अजूनही अनेकांना ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग मधला फरक माहित नाही. ट्रेडिंग करण्याच्या ऐवजी चुकून इन्व्हेस्टिंग करतात. अपेक्षेप्रमाणे पटकन पैसा वाढत नाही. इन्व्हेस्टिंगच्या ऐवजी ट्रेडिंग करायला जातात, सगळीकडेच फसतात. म्हणजे त्याच्यानंतर प्रत्येक IPO मध्ये पैसा टाकतात. कोणी सांगितलं प्रत्येक IPO चांगलं असतं? IPO हा प्रत्येक IPO चांगला नसतो हे लक्षात ठेवा. मी आता जास्त खोलात जात नाही, आधीच 12 मिनिटं झालीत. त्याच्यानंतर व्यावसायिक वाहिनी, युट्यूब, इंस्टाग्रामवर जे ट्रेडिंगचे सल्ले ते ऐकतात, ताबडतोब अंमलात आणतात. आणि काय करतात माहितीये का, ते ट्रेडिंगचे सल्ले असतात ते लक्षात घेत नाही, वेळेत बाहेर येत नाहीत, मग शेअर खाली गेला की मग रडतात, मग विकतात, म्हणजे तोटा. त्याच्यानंतर एक चूक मी खूपदा माझ्या लक्षात आली. समजा अचानक 1 लाख आले तर 1 लाख एकाच वेळेला एकाच समभागात घालतात. मला तर एक अशी घटना मी बघितलेली, एका व्यक्तीने 55 लाख एकाच समभागात घातले आणि तो समभाग गेले 5 वर्ष 50-60 रुपयांनीच खालीवर होता. घेतला होता त्यांनी 1550 ला, आज 1480 का काहीतरी, 5 वर्षानंतर सुद्धा. म्हणजे हे सगळ्या या चुका टाळा हो, टाळा. त्याच्यानंतर समभाग गुंतवणूक ही चेंडूसारखी असते, हे मी वारंवार सांगितलं. मग वर गेलेला चेंडू खाली येणारच, खाली आला की परत उफाळून वर जाणार, कोणी लक्षात ठेवत नाही. त्याच्यानंतर ते जे रोज भाव बघतात, दर मिनिटाला, दर तासाला, तर भाव बघितला आणि जिथे लाल आलं की लगेच त्यांना असं होतं. अरे हे तात्पुरतं असतं, हे माहीत पण नसतं त्यांना. त्याच्यानंतर आयुष्यात प्रॉफिट बुकिंग, लॉस बुकिंग, रिशफलिंग काही करत नाही. त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस काय माहित नाही, कसं करायचं माहित नाही, का करायचं माहित नाही. समभाग घेताना कॅच देम यंग ही जी स्ट्रॅटेजी मी वापरतो ते अजिबात अंमलात आणत नाहीत. उलट ते काय करतात माहितीये का, समभाग वर गेल्यावर उचलतात, समभाग खाली गेल्यावर विकतात आणि मग वर्षाच्या अखेर मजबूत तोटा होतो. कमी किमतीचे समभाग घेण्याकडे त्यांचा कल असतो. ह्या सगळ्या चुका सांगतोय. अजून एक सगळ्यात मोठी चूक, घेतलेल्या भावापेक्षा समभाग वरच्या भावातच मी विकणार, हा माझा मर्दपणा. अरे पण तो समभाग कोसळू दे, तो कधी वर येईल तेव्हा मी विकणार. म्हणजे अशा हट्टी गोष्टीला आपण काही करू शकत नाही. आणि हे समभाग गुंतवणूक जर किती वर्ष थांबायला तयार असतो, म्हणजे त्यांची 3री पिढी आली तरी तो समभाग ठेवून देतो, अरे तो वाढतच नाहीये. त्याच्यानंतर बहुसंख्य गुंतवणूकदारांना समभागाची किंमत रोज वाढणारच हे समजूनच समभाग मंडईत येतात, म्हणजे शेअर मार्केटमध्ये येतात. नाही वाढलं की मग त्यांचं दुखायला लागतं.
आणि मग सगळ्यांसमोर नावं ठेवतात समभाग गुंतवणुकीला. त्याच्यानंतर अनेक व्यक्ती तर डिव्हिडंडसाठी समभागात गुंतवणूक करतात. आता तुम्ही म्हणाल मग काय का का करायची? अरे समभागात गुंतवणूक ही नफा मिळण्यासाठी करायची असते. डिव्हिडंड तर कोणी देतं. डिव्हिडंड उदाहरणार्थ बाकीचे देतात. आता बजाज फायनान्सचं FD त्यांचे कॉर्पोरेट डिपॉझिट असतात 8% देतात ते समजा ना तुम्हाला 8% डिव्हिडंड. अरे मी खोलात जाणार नाही सांगितलेलं. तुम्हाला काही असे शंका असतील तर मला कृपया लिहा. मी त्या एका शंकांचं प्रश्न आणि उत्तर एखाद्या वेळेला देईन. त्याच्यानंतर टिप्सवर जगून हे लोक श्रीमंत व्हायची स्वप्न बघतात. अरे टिप्स देणाऱ्याकडे किती बुद्धी आहे, त्याचा किती अभ्यास आहे हे पण नाही. अक्षरशः मी काही लोक रिक्षातून ट्रेननी जाताना अरे तो हा घेणार आहे मग मी तो हा घेतो. काय काय म्हणजे काय कमी वेळात खूप नफा. म्हणजे मी परत माझा डायलॉग नाही बोलत आहे. ही अतिशय घाणेरडी वाईट मानसिकता घेऊन लोक समभाग गुंतवणुकीत येतात. त्यांना कंपाऊंडिंग इफेक्ट माहित नाही, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे फायदे काय माहित नाहीत. म्हणजे हे सगळं कधी जाणून घ्यायची तसदी पण घेतलेली नाहीये. मी असे तर काही भाग म्हणजे गुंतवणूकदार बघितले. काही ठराविक वेळात, काही ठराविक दिवसात, काही ठराविक महिन्यात ठराविक टक्क्याने समभाग नाही वाढला तर ते सरळ विकतात आणि परत दुसऱ्या घेतात, परत तीच चूक, परत दुसरा घेतात तीच चूक, वर्षाच्या शेवटी तोट्यात. समभागच्या भावात अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, कन्सॉलिडेशन पिरियड वगैरे वगैरे काही असतो हे यांना माहीतच नाहीये. म्हणजे क्रिकेट खेळताना LBW असतो हे माहित नाही, झेल पकडल्यावर आउट होतं हे माहित नाही आणि यांना ताबडतोब IPL मध्ये खेळायचंय. अहो काही जणांना तर हे माहित नाही, बोनस माहित नाही. बोनस बोनस झाल्यावर तो समभाग खाली येतो, ताबडतोब मला फोन यायला लागतो, आमचं नुकसान झालं. अरे कोणी नुकसान केलं? बोनस आलाय, तुमचे समभाग वाढलेत बघा. म्हणजे आता काय करू, मी हसू का रडू हेही मला कळत नाही. आता त्याच्यानंतर अनेक जण हे विसरतात की अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. हे असं काही समजून न घेता येतात. असे अजून 20-25 मुद्दे आहेत, पण ते 18 मिनिटं झाली आहेत. तर माझ्या भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, चूक करू नका असे काही विचित्र गोष्टी करून. अशाच एका विषयावर मी पुन्हा घेऊन येतोय व्हिडिओ. जय हो, नमस्कार.